बारामतीमध्ये घर शोधताय? मग काळजी करू नका, तुमच्या स्वप्नातील घरासाठी आता एक परफेक्ट निवड. बारामतीमध्ये विद्या प्रतिष्ठानजवळ मुक्ती ग्रुप यांचा पार्क अभिलाषा प्रोजेक्ट घेऊन आले आहेत. आकर्षक 1, 2 and 3 BHK लक्झरियस फ्लॅट सह पेंट हाऊस. आधुनिक सुविधांनी सजलेला सुंदर प्रोजेक्ट. शाळा, कॉलेज, हॉस्पिटल आणि शहराशी उत्तम कनेक्टिव्हिटी. सुखद जीवनाची सुरुवात करा पार्क अभिलाषा सोबत. साईडचा पत्ता विद्या प्रतिष्ठानजवळ रुई, बारामती. अधिक माहितीसाठी कॉल करा 7030 93 97 15 आणि 7030 93 97 16. धमाल कॉमेडी वेब सिरीज सांडाळ चौकडीच्या घरामध्ये. खरा घरातून पुढारी झालं करून समजा उचापती. घराघरातून पुढारी झालं करून समजा उचापती. घराघरातून पुढारी झालं करून समजा उचापती. हे चांडाळ चौकडीच्या घरामध्ये. हे चांडाळ चौकडीच्या घरामध्ये. पाटील सुभाषराव, मी शशीच्या नावावर वारस नोंद करण्याचा निर्णय का घेतला माहिती आहे का? विचारा का? का? विषय असा आहे, शशी सभासद होईल. सभासद झाला, भविष्यात कारखान्याची निवडणूक निघली, शशी डायरेक्टर होईल. आणि मी थोडासा वशील लावला तर शशी चेअरमनसुद्धा होऊ शकतो. आणि अजून मी ताकद लावली, शशी साखर महासंघाचा राज्याचा अध्यक्ष होऊ शकतो. एवढी क्वालिटी आहे रामभाऊकर. कुठल्या अँगलनं शशी वाटतोय तुम्हाला असा चेअरमन होईल, साखर संघाचा अध्यक्ष होईल? कुठल्या अँगलनं? सुभाषराव, रामभाऊने जर गायडन्स केलं ना, होत्याचं होतं, काही घडू शकतं. नाही पाटील, रामभाऊने निर्णय घेतलेला मला मान्य आहे. आणि तुमचा एक स्वभाव आवडतो, एखाद्याला मदत करताना पूर्णपणे झोकून देताना मदत करता. पण मला काय म्हणायचं पाटील, रामभाऊने जशी वारस नोंद शशीच्या नावावर करायचा निर्णय घेतला, तसं जर घनाच्या नावावर पण वारस नोंद किंवा सीमोहिनीच्या नावावर वारस नोंद केली असते, ते पण सभासद झाले असते आणि त्यांचं भविष्य उज्ज्वल झालं असतं का नाही? नाही, शशीबद्दल जो निर्णय घेतला तो काही वावगा नाही, कारण उमदं व्यक्तिमत्व. आणि शशी काय अडाणी माणूस नाही, अंगठे बाजार. हां, तरुण आहे, उमदं व्यक्तिमत्व आहे. रामभाऊ म्हणते तसं होऊ बी शकेल, तो कारखान्याचा चेअरमन आहे. नाही, आमचं दुमत नाही, पण गणाला का नाही वारस नोंद? गणाच्या नावावर का वारस नोंद करत नाही? आता तो त्यांचा प्रश्न आहे बघा आपला. सुभाषराव, माहितीसाठी सांगतो, हां, तुम्ही तुमच्या बायकोच्या नावावर केली का जमीन? पाटील, तुम्ही केली का मावशींच्या नावावर? आज ना उद्या होईलच की, आज ना उद्या होणारच आहे मग की. तसं माझ्यानंतर गाण्याच्या नाव आज ना उद्या होईलच ना. तुम्ही नाका खुपसू नका बरं का. आणि मग शशीच्याच नावावर वारस नोंद करायची घाई गडबड कशासाठी? जर समजा सभासद म्हणजे वारस नोंद शशाच्या नावावर झाली, शशाचं नाव सातबारावर चढेल, शशा डायरेक्टर होईल, सोसायटीत जाईल, काय होईल शशा. आणि उद्याच्याला त्या शशीच्या लग्नाला आडकाठी आली तर 7-12 पुढे टाकला. हे बघा पोराच्या नावाने जमीन. करेक्ट. हा, बरोबर आहे. अहो, किती वर्ष झालं सुभाषराव त्या शशीचं लग्न रखाडलंय. नाही. रामभाऊला भिमरायचे 4 पाहुण्या रवळ्यामध्ये. निर्णय योग्य आहे तुमचा. हा, आणि त्याच्यामुळे तर तिने अनुभव तो निर्णय घेतलेला असावा. तुमच्या आणि- निर्णयाला विरोध आमचा नाही. आणि काय तसं बी सुभाषराव, हां. शशीच्या वर मला फोन करते, मग ते भाऊ तुम्ही लक्षच घाला ना, तुम्ही लक्ष द्या ना, एकदाचा खटकाच करून टाकू दे, मरू द्या तिच्या आईला. वेळच काढलाय ना. चला बरं, या तुम्ही बी उरकून, मी उरकतो पटकीनं. ऐका ना, ही घरगुती मॅटर असल्यामुळे तुम्हीच गेला असता, कारण परत म्हणणार पाटील सुभाषराव बी ह्यात सामील होते गेली. घरगुती मॅटर आहे तुमचा तो. अरे असला तर असला घे, चला ना, एकाला दोघाला तिघ, चला. व तंटा नाही, भांडण नाही, कायद्याचं काही नाही. काय त्यामुळे आम्हाला काय दोघांना विषय कशाला? नाही. होलसेल रामभाऊच आहे ना तिथं, होलसेल रामभाऊ आहे. रामभाऊने तिथं शब्द टाकला की दाना काम होतं. पण रोष आमच्या होईल ना रामभाऊ. काय संबंध तुमच्या रोषी आहे? रामभाऊ, उमरेचं बाहेरचं प्रकरण असतं का, आम्ही दोघं जण आला असता, पण तुमचं खेळीमिळीमध्ये चाललंय नाही. मग हाय ना, चला ना, तुम्हाला काय म्हणतोय सह्या द्या, अंगठ द्या, माझं मी बघतो ना. उद्या गाणं काय म्हणेल की शशीच्या नावावर वारस नोंद करण्यासाठी ही पळाली, हा, मग ह्यांच्या डोक्यात कालं नाही गाणाची बी वारस नोंद केली पाहिजे म्हणून. मी बी सांगेन, सुभाषरावांनी पाटलांनी तुझी लय तारीफ केली, लय तुला पाठिंबा दिला. भविष्यात बघू काय करायचं ती. येतो, एक काम करा, आम्ही दोघं आमची गाडी घेतो, माझी गाडी घेतो, तुम्ही तुमच्या गाडी या. माझी काय हरकत नाही.
चालतंय जाऊ 1 तासाभरात निघू मी होतो हो. पुढं या लवकर लगेच हो चालतंय चला हो. आणि मग काय कुठं कर नका नाही नाही, नाही पाटील हा हे आपला अंगलूट नाही ना खेळ यायचा पण मला सांगा त्यांचा घरगुती विषयामध्ये आपलं काय काम आहे असू द्या परत रामभाऊ नाराज होणार तुमचं काय मत आहे मला सांगा नाही जाऊ आपण रामभाऊसाठी जाऊ चला मग, चला. तुम्ही म्हणता तर चला अण्णा उन्हाळ्याचा दिवस होता गाणाशी तर राबत्यातच पण तुम्ही प्रॉपरली लक्ष द्या माझं लक्ष असतं की करून घ्या पोरांकडून हो हो कसं आहे माहिती आहे का पोरगण बाग तुमचा अनुभव माझा अनुभव जुना आहे ना भले मी तर म्हणतो हिथं खाता आणि हिथं जी झोपताय ना हा रानात नाही की झाडाखाली जेवणाची मजाच वेगळी असते चालतंय हा. काम केलं ते एम बी होईल थोडा हा व्यायाम असतो अण्णांचा ए माकडा त्या पोराचं पार शाळा रानात जायची तयारी झाली आणि तू बसला नटून थटून इथं अण्णा जा की रानात त्याच्याबरोबर हो अण्णा आज शशील काय म्हणणार आज शशीचा दौरा माझ्यासोबत आहे. माझं कंपाट दुखता कधी कधी नाही नाही व्हायचं मनानं. दुखलं तरी परत उद्या तुला रानात राबायचं पण अण्णा आज शशीला कोणतंही काम सांगायचं नाही आज काय आज तालुक्याच्या दौरावर शशी माझ्यासोबत काय विषय हाय त्याच्या भाल्याचं का आम्हाला सांगायचं नाही माझ्या भविष्याचा प्रश्न असू शकतो हा. आजचा दिवस शशीच्या आयुष्यातला त्याच्या भविष्याचा टर्निंग पॉईंटचा दिवस आहे मी लक्ष घातल्यामुळे शशीचं बलच होणार शशीचं बनवाना पण तुमचं वाटोळ करीन तू नाही नाही अण्णा सगळ्याच गोष्टी वाटोळ होत नसतात भावावर माझा इतका विश्वास आहे ना भाऊ म्हटलं ना आधी निकुंडात उडी टाकतो मी उडी टाकू शकतो मी भावाच्या मागे कुठं पण जाईल टाक की मग अण्णा मी म्हणलोय का मी म्हटल्यानंतर तो उडी टाकणार त्याला माहिती म्हणणार नाही लाडकं आहे तेवढं उरकलं बाळा शबास अजून खाली वाकी ये शिशीवर बस ऐक अण्णा ना खाली वाकून बोटाला चावणाऱ्यात लावला तर आमची नाही तशी हा. तू आहे बरोबर बस. आहे. आवला जेवढी गुंडाळ आहे हा. ना जिथं फायदा तिथंच पाया पडती आजपर्यंत भावच्या किती वेळा ही पाया पडले पार झोपून माती चट्ट दंडवत, पाया पडत दंडवत. दंडवत घालतोय हा अण्णा दिसला ना त्यावर तुला कवा एकदा पण पाया नाही पडलं गाणा बघ नित्य नियमाने पाया पडतो माझ्या गणा पाया पड म्हणल्यावर कुणी पडेल जो आत्म नम्रपणा पाहिजे ओलावा पाहिजे जिवाळा ती पाहिजे माझ्याकडे तो शशी हा शशीकडे आहे. आणि बाबा माझं अरे तू तर माझ्या काळजातला विषय का आणि मग राव भाऊ आणि तुम्ही सांगा ह्याला असा तुम्ही घेऊन बसताय सारखा बहुतनी काय ठरलं होतं शशी आपलं किती वाजता राहणार जायचं ए मी सांगितलंय त्याला माझं कंपाट दुखतं ए माझ्यासोबत येणार आहे सांग ना हो भाऊ गणा तू आणि तो रानातली काही कामं बघणार होता आज फक्त तू बघायची उद्या आहेच ना शशी तो आहे सोबत अबा असं कुठं असतं वैरा ऊस बीज वाया आलाय मी एकटा काय मन करणार तुम्ही सांगा बरं शशीचं महत्वाचं काम आहे त्याला जरा तालुक्याला फिरवून आणतो आता ह्याला नेता फिरवाय तुम्ही मग एक काम करू की भाऊ मी इथं तालुक्याला त्याला भिजू देऊस तुला पण न्यायला असता पण हे काम शशीच्या संदर्भातलंय आणि शशीच पाहिजे त्यासाठी होय का हा. भाऊच बॉडीगार्डचं बिन मी काम करील जाताना तुझी तू बॉडी सांभाळ अरे तुझ्या बॉडीला गाडची गरज आहे भाऊला नाही माझी स्टील बॉडी छुपी ताकद आहे आपली कसं आहे माहिती आहे का शेषा चल वेळ वाया घालू नको ए ना रानातली काय अडे अडचणी येऊ देऊ नको हे चल बाळा मी गाडी घुसू का भाऊ असं नका करू राव एक तर गडी होता कामावर तो बी तुम्ही म्हणला काढून टाक गाडीला आता शिष्य दोघं जण बघा बरोबर आहे का ना अण्णा ए येड्या आज स्थळ आलं शेषा राबताना दिसला माणूस काय म्हणणार आज कष्टाळू पोरगे खोदकरू पोरगे एका झटक्यात जमणार आणि तसं बी आजच्या दिवसानंतर शशीचं भवितव्य बदलणार आहे हे चल बाळा काम बेम बघ गाणं हा ताण घेऊ नको काम करायचं सावलीत बसायचं काम करायचं सावलीत बस स्मार्ट वर्क करायचं अण्णा भाकरी तिथंच न्या आणि गाण्याला मार्गदर्शन करून काम करून घ्या नको 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 भाऊ माझा मी एकटा माझ्या मनानं लय काम करतो या अण्णा काय काम बिम काय करत नाही तर याच्यात घरनं भाकरी बांधून झाडाखाली निवांत आणून देतात अन्न नका जाऊ त्या डोक्याला ताप कर नका तुम्ही इथं झोपा गाणं तू काम कर शशी चल पाटकीन चल अहो, चल जावाय बापू पण चाललाय कुठं तुम्ही कळन का अण्णा कशाला मोठा घातला हो? आडू येऊ नाही सांगितलं तर ऐकावं बिनकामाचं कशाला पाहिजे खुलासा तरी पण तुम्ही विचारले तर सांगतो कचेरीत महत्वाचं काम आहे उरकून आलो याचं काय महत्वाचं आहे? हाय ए चल शेषा ए, गोगल- चल, गोगल गाणं घेऊ का? कामाचं बघ शशावर भाऊनी कचेरीत काय काम काढलं असं आपलं तर काय डोकंच काम द्याय ना बाबा काय चाललंय काय नाही न्याला असेल आपला संघ हा संगण्या एवढी अक्कल होती त्याला बर डबा घेऊन लवकर या
तुम्ही खाल्लं घेतं घरी झोपू नका. नाही मी तिथंच येतो जेवाय घेऊन माझं बी. नको नको, तुमचं काय तिथं खा आणि माझा अख्खा डबा तिथं घेऊन या. हिथं खाताना परत म्हणतात तुझ्या बरोबर माझा डबा घेऊन आलोय. दोघात खाऊ की तिथंच. नको नको. डोकीच काम द्याय ना त्यांची. सांगितलं तर ऐकायचं नावच नाही. आई लसूण सोला नाही कसा वल्लाच आहे. अगं रानातलंय आपल्या देशी लसूण आहे. तरी एवढं ऊन आहे तरी एवढं वल्ला. काय झालं? काय हो काय झालं? काय होणार आहे हा? येड्याची जत्रा आणि कारभार आहे 17 सगळं. का काय झालं एवढं तनतन करायला? तन करून आता काय करू सांग बरं तू. तुला सांगितलं का भाऊनी कुठं चाललोय म्हणून? मला सांगत नाही आणि मी विचारत बी नाही. ती माणूस मला कधी नाही नीट सांगत. नीट विचारलं तरी नीट सांगत नाही. मी विचारायचं सोडून दिले. आणि ह्यो तुझा स्वभाव आणि ह्यो चुकतोय काकी. माझं चुकतंय का? कुणा चुकतंय? तू भाऊला ढिलं सोडलंय. तू ढिलं सोडलंय भाऊला. लोकांच्या बायका बघ, नवरा उठ म्हणत तिथं उठून बस म्हणत तिथं बसतोय. हा एवढं आपल्याला अति नाही करायचं. एवढा अति ना मग घ्या. पण सकाळी भाऊ मला म्हटलं की पटपट पटपट नाश्ता दे, मला बाहेर जायचंय, आल्यावर सांगतो. बघ त्याचं काय उठ नाश्ता देऊन सांगतो कुणाला. माझं काय म्हणणं आहे माहितीये का आई? ह्यांना जर तुम्हाला जर रानातलं काम जमत नसेल ना तर एखादा गडी ठेवा ना. हा देते का पैसे? पगार देते गाड्याचा? काय बोलतो का ना? काय बोलतो? तिचं कॉलेज चालू आहे तुला माहिती आहे का? अरे हिला काय जाते फुकाटचं बोलाय काके. जर त्याला कळतं एका सुद्धा गाड्याचा वेळेवर पगार आपल्याच्याने मिळणार नाही, टिकतोय का गडी? हा एवढं पैसे कुठं जातात मग? जातात की हजा माझ्यावारी. कुठं जाणार आहे दुसरीकडे? सामान आणायचं म्हटलं तर मोजकच पैसे देतात. काके हे सगळा तुझा लाड आहे. तुला खरं सांगतो, मी जर भाऊची बायको असतो ना कवा भाऊला हाताखालनं काढलं असतं. तुला काय म्हणायचंय? मी हाताखालनं काढू का त्यांना? अगं काय बोलतोय? अगं हाताखालनं राहू दे, पण कमीत कमी गचंडत तरी जा. होय का आता? मग आता आपला अण्णा बघ बरं कशाची त्यांना मतदान का सांगते. हा असं का चुपडा चाप. माझ्या आई वडिलांवर आलास का परत? नाही आता जे दिसतं ते तुला सांगतोय. काय बोलतो का ना? पटतंय का तुला हे? जाऊ दे, मला काहीच पटाना. आलं का लक्षात? ती काय बोलते त्यांची त्यांना पण कळत नाही. नाही तर काय? हो तुला सगळं कळतं. आणि नुसते दोघे लसणं सोडू नका. डब्याला जरा चांगलं चुंगलं द्या. हा जेव्हा बघावं तेव्हा खरं वांग आहेच डब्यात. श्वेता जरा चांगलं चुंगलं दे नवऱ्याला करून. हो आणि मॅडम मिठा जरा कमी करा. हा तर बोट चाटू चाटू खाता. काय करू पोटाला आग पडल्यावर? आता आई येत म्हणून बघितलंच असतं. माझ्या समोर अजिबात दोघांनी भांडायचं नाही सांगते. भाजीत लक्ष तू घाल. मी करून देते. तू गाडीच्या भरोशावर राहू नको. मी देते करून बस. मग चांगली करते. कधीतरी जरा नीट बोलत जा. काय याला झालंय का आज? दोघांचं काय वाजलंय का काय? तुला काय झालं? काय अगं दोघंच्या दोघं भांडता. आम्ही बघ जरा तरी भांडतो का? उदाहरण आहे आम्ही, उदाहरण अख्ख्या महाराष्ट्राला. थोडा व्यायाम बी असलेला पाहिजे असतो. मांदालेले अहो दिसतं का ना भाऊ चांगाव गाडी घालताय. रस्ता कुठं भाऊ कुठं चाललाय? काय पुढारी बिटारी गाव पुढारी म्हणजे काय लायसन काढलं काय मारायचं? रस्ता कुठं इकडं अंगाव आलाय. बर का मेंबर, हा भाऊला आडवं येत जाऊ नका. भाऊ लगेच आडवं करतं, तुम्हाला माहिती आहे ना. ए ए 7:30च्या फेरा इकडे कुठं आमच्या हा भाऊ आडवा करतला का? भाऊला आम्ही 40 वेळा आडवं केलंय. भाऊ तुम्ही बोला की यांचं काय काय कोण घ्याचा. संजू मेंबर, हा काय झालंय? तुमची बगल बच्चे तुमच्या बरं दिसाना त्यामुळे टेवटेव कर नका. मला गरज नाही बघल बच्चांची रामभाव. असली झुराळे अशी फुकून लावत असतो मी. त्यासाठी मला कोणाची गरज नाही. एकट्याला एकटा काफी आहे. कच्चे बच्चे बगल बच्चे अरे सगळे घेऊन आला ना, रामभाऊच्या एवढी पावर आहे अख्खं गाव आडवं करेल. आणि हे बंद करा, कुरगुड्या करणं बंद करा. मध्ये सायकल घुसवायची आणि परत म्हणायचं 10-5 रुपये द्या. सायकलला टच झालं, मला असं झालं तसं झालं, मला दवाखान्याला पैसे द्या. ह्या ज्या काय वृत्ती आहेत ना त्याच्यामुळे रामभाऊ डायरेक्ट धडक देतो. आमच्या गाडीला बिरक नाही बरं का. तुमचा बिरेक आहे ना, लायनर काढून फिरविल मग. अरे बिगर लाईनच्या गाड्या रामभाऊ चालवतो. हा. हा बिगर ब्रेकच्या गाड्या तुम्ही चालवतो. आमची सायकल बघून आमच्या अंगावर येऊ नका. आमच्याकडे बी 4 चाकी त्या अशी ठोस मारेल ना तर आयुष्यभर इसार चाल. ए पाहुण्या रावळ्या देखता लय बोलत नाही. संजू मेंबर एकटे तुम्ही, नाही तर गाव काय म्हणल रामभाऊनी एकट्याला बघून गोल मारला. 8-10 गाड्या आहेत आपल्याकडे.
बरं का संजू मेंबर, मी जरी थुकलो ना हा. तरी तुम्हाला इथं जखमा होत्या थुकलो तरी अयो आणि इतकं शरीर. ठोसा मारला तर शेष काय होईल अरे काही घडू शकतं. मी काय म्हणतोय एक पाहुण्या रावल्याचं महत्वाचं काम आहे, बाहेर चाललोय, मला डिस्टर्ब नको, मला लय वेळ घाला नको फालतू माणसांचं कसं. माझा स्वभाव एक तर असा आहे, मी एकतर कुणाच्या नादी लागत नाही, लागलो तर नादच पुरा हो करतो. करतो ह्यो मर्यायला सोडलेला बोकुड तेवढा गावात सारखा इकडे आमच्याच गावाला का आलाय हा, इकडे मर्या- त्यांच्या गावाला खपू द्या की का ह्याच गावातल्या मर्यायला सोडलाय त्याला जो मर्यायला सोडलेला बुकुड तुमच्याकडेच घेऊन येत होतो, हा. रानात खायला प्यायला घातलं असतं तुमच्या. हा, हा. ए, शशी फालतू गोष्टीसाठी वेळ वाया घालवत जाऊ नको. बोकाड आहे का? मग काय शशी तुला एखादा बोकाड, रेडा, म्हैस, घोडा म्हणलं म्हणजे आपण ते होतो का? तू बोकाड नाही, तू भालिंग आहे. भालिंगा म्हणजे रुबाबदार असतो, एका धडकत एखाद्याला पडतो, एवढी पावर आहे शशी तुझ्याकडे. कुणी असं गावातलं आंडू पांडू भेटलं ना आणि काय म्हणलं ना द्यायचं नाही, तडकवायचं. मी आहे ना तुझ्या मागे. म्हणजे हा ही असली किरकोळ. आणि शिशा, असं यांच्या मागे नको हिंडू नका. चांगलं होईल का तुझं हे बघ. आपल्या स्वतःच्या गावात राहा, ह्या माणसाच्या विश्वास ठेवू नको. अरे पाहुण्या रावळ्याला गलास भर पाणी द्यायची दानत नाही तुमची आणि ह्याच्यात त्याच्यात संघ नको हिंडू. कुणाचं भलं केलंय मेंबर तुम्ही? हे पाहुणे तेवढ्या लायकीच आहे का गलासभर पाणी देण्याच्या? त्यांनी कधी उच्च हाताने कावळा हाणला? भाऊ चला, माझ्या भविष्याचा प्रश्न आहे. म्हणूनच म्हणतोय चांगल्या कामात चालू, फालतू माणसांच्या नादी लागू नको. काय चल. चांगलं काम करणार आहे एवढं? चांगलं काय काम करणार? चल शशी बाळा. जा जा जा, चांगलं करेल. अरे स्वतःच्या पुतण्याचं लग्न 40 नंतर केलं, मग तू विचार कर कुणाच्या माग बसायचं ती. शशी फालतू माणसं थुक. अरे चिमटं खाल्ली मांजर सरकार होत म्हणतो चांगलं करणार. अरे पट्या, अरे काय तर गुळचाट खायला मिळेल म्हणून तिथं डाळ चाटतो या. काय गावचं कल्याण करायचं चालला. आधी गाव धुवून खाल्लं रामभावनं, आणि लागला सांगायला मी कल्याण करायला चाललोय आणि आमच्याच गाडीला आडवी हाणते. हा रामभाऊ गेलेला दिसलं का? हा दिसलं की चांगली गाडी अंगाव घातली आणि गेलं की. मारायचं लायसन दिलंय काय मित्राला तुमच्या? काय झालं? अहो पाटील, हा. आपण म्हणतो कशाला भांडणं करायच्यात गाव गाड्यात. माणूस राव रस्ता सोडून पर अंगाव सायकल आमच्या. त्याच्या ह्याला सुभाषराव रामभाऊ का नाही घरी जरी गरम डोक्याचा माणूस आहे गं. ऐका अंगावर घातली मग पाटील. हा? आपण पुढे जायचं होते कॅन्सल. संजू मेंबरला पहिल्यांदा घेऊ आणि पोलीस स्टेशनला जाऊ. केस बीस केली पाहिजे ना आता मग. नाही, किरकोळ असले किरकोळ, किरकोळ. मी आहे समर्थ त्याला. केस असले नाही करायचं. कशाला किरकोळ ह्याला पोलीस स्टेशन? अहो ह्याच्यापेक्षा किरकोळ गोष्टींना मेंबर तुम्ही म्हणता. चला केस कराय, चला केस कराय. आपण आता काय ह्याला होतंय? सक्षम आहे ना, या माणसाचा काटा बसवायला मी सक्षम आहे ना. जाऊ का आम्ही? जाऊ आम्ही जरा गडबडीत आहो. का? कागद करायचंय. नाही म्हणजे कुणाची घरं पुजाय चाललाय ते तर कळू द्या. मेंबर कधी काय तुमच्या स्वभावात बदल होणार आहे का नाही राव? हा? हो का, मी असाच माणूस आहे जे पोटात आहे ती होटावा आलं. कुणाची घरं पुजायला म्हणजे कुणाच्या तरी चाललं असाल ना तुम्ही. बरं रामभाऊचं तुमचं राजकारणाचं वैर आहे. अहो आम्ही हे पोलीस पाटील, मी तंटामुक्त अध्यक्ष, मी- आम्हाला सगळी सारखीच आहे. म्हणूनच म्हणलं मी प्रेमाने म्हणतो काय हा पाटील. मोकळ्या मनानं हा, बोला तुम्ही. हा. मी काय म्हणतो कुणाची घरं पुजायला म्हणजे हो का मित्राच्यात आलं तरी कब्बर चहा मिळतोच ना. आता ही टायमिंगच आहे, चहा मिळणार, नाश्ता मिळणार. आम्ही घरी उपाशीच असतो म्हणायचं. नाही राव तुम्ही तसं म्हणत नाही राव. सुभाषराव तुम्ही मनावच घेतात तसं नका. म्हणजे विचारलं मित्र म्हणून हो. आव कुठं चाललोय तेव्हा आम्ही. तुमच्या मनात सतत तेच येतं. ते काय झालंय, वारस नोंदीचा विषय, शशीच्या नाव वारस नोंद करायची. आणि रामभाऊला म्हणतोय आम्ही की तुम्ही जाओ बाबा, घरगुती विषय आहे तुमचा. तर ते नाही, तुम्हीच चला. बरं नाही जावं तर राग या. कोणाच्या? शशीच्या नाव वारस नोंद करायची. हे आपल्या रामबा हा शशीच्या नाव वारस नोंद. होय. हो. बरं येऊ का मी? वाट मग बघत मग चांगलं काम आहे. शुभ कार्याला वेळ कशाला लावता? असू द्या. येतो चला. ऐका, तुम्हाला मागच्या वेळेला जागरणाला नेलं नाही म्हणून तुमचा राग आहे कळतंय. पाहुण्यांचं पुढच्या वेळेला जागरण असेल ना त्यावर मी तुम्हाला अवश्य देईल. पण घरी काय घालू नका. दुसऱ्याची जागरानं गोंधळ करा आणि तिथंच फळकट वाडा आम्हाला. पाटील आयला मित्र सांभाळल्यात बरं का. दुसऱ्याचं खायचं म्हणलं की असं मेंबर कितीतरी वेळा आमच्या जेवलाय राव. असं कसं म्हणता तुम्ही? ए बाबा हॉटेलला जेवायचं. बरं चला लवकर वाट बघत. गेलत ना नक्की राव. इकडेच गेला. शेठ येतो. दानशूर गेला. शशीला वारस करायचंय काय? आईला मला माहितच होतं
कुठं तरी रामभाऊचं पाणी बघतो, लावतो. हॅलो, अहो येतोय तिकडं, आलो 2च मिनिटात आलो लगेच. आलो. जाऊ दे फास्ट, जाऊ दे फास्ट. अहो कुठं? अरे बारामतीला सोड मला मोठ्या स्टँडवर. बारामतीला नाही चाललो मी. अरे मला अर्जंट काम अहो आहे. इथं माझं काम आहे. मला सोड अहो, केला लय गडबड आहे. अरे इथं बारामती सोड, मग तुझी काम बारामती इथं आहे तवा 20 किलोमीटर बारामती आहे. मग येताना मला घेऊन ये. नाही नाही, मी ते ग्रामपंचायत मध्ये चाललोय. अरे काय नास काय पार अहो नाही, मला नाही, गडबड आहे लय. शेणाचीला काम आहे ते तू दिले बाणाचा ना. अरे 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 शेणाचील मला वाटलेला का. अहो बारामती काय जवळ आहे तवा. एक सोडून अहो, नाही मला जायचंय, गडबड आहे मला. गाव परत तुम्हाला ए गोट्या. बर का शशी, हा? आजपर्यंत रामभाऊनी ज्याला ज्याला हात दिलं त्याचं त्याचं ए, भलं झालं. गाडी वळवा. ए, कर बाळू. ए उतर उतर, चल जाऊ दे पट फास्ट जाऊ दे. माझं महत्वाचं काम आहे. अरे तू रानातले काम धंदा बिंदा बघ की बोंबलत कशाला हिंडतो. माझ्या भविष्याचं काम आहे. बाळू आर- 2 मिनिटं होतं. तू रामभाऊ चल की आपला, मला तिथं काम आहे अर्जंट बारामतीला चल. 2 मिनिटं होतं. एक काम कर, हे सरळ रस्ता आहे का नाही, तुझ्या घराकडे जातो, कुठेच थांबू नको, डायरेक्ट घरगाठ. महत्वाचं काम आहे, पळ. अरे मला बारामतीला सोड की तुझ्या बरोबर चल ना तिथं, माझं अर्जंट काम आहे. काय काम आहे तुझं? तिघाला बसा येतं हे जाऊ. ही माकड कशाला गावात आणतो तो. त्याचंच काम आहे, त्याचंच महत्वाचं काम आहे, त्यासाठी चालू आहे मी बारामतीला. तू डायरेक्ट घरगाठ. मला मध्ये बसून चाल. बा का करावं, मी माकडासारखा दिसतो का? मग काय वाघासारखं दिसतो काय. शशी, हा? मोठ्या माणसाला काय उलपाट अहो, बोलायचं नाही. मोठ्या माणसाचं नाही, पण ही तर रोड मोफत चालतात. ही तिथं चुकलं बिकलं म्हणजे शहरात. मला अर्जंट जायचंय तुला बारामतीला. बारामतीत जायचंय कशाला? अरे फणी आणायची या बायकोने सांगितलं, केस इत्राची फणी दात तुटल्या तर या, म्हणून बारामतीला चाललोय मी. मग अशी काय ते पोर दिली पानाचं मला आधी हल्लं नाही त्यांनी का बारामतीला गोट्याने होय. गोट्या. बरं काका, मी माझ्या पैसे गोट्याकडे घेऊन- माघारी आणून बारामतीहून चांगला बघतो, पण आता मागे येऊ नको आम्ही. मला नाही केला तुझ्याशिवाय कोण आहे मला. बा मी माझ्या पैशाने फणी आणतो ह्यांना, पण अहो हे चुकलं बिकलं तिथं म्हणजे परत आणखीन. ए बाळू, तुझा काय संबंध आहे, माझा मित्र मी बघेन ना. ए, माझा शशे. तुझा काय संबंध आहे रे? मध्ये तोंड तू करतो. तू ह्या गावात येत जाऊ नका, तुझ्यामुळे वाटोळ झालंय आमच्या बाळू, एक काम, गुड बॉय आहे ना तू? अरे मला तिथं नाही, तू तुझं काय काम आहे तिथलं उरकस्तवर मी तिथं बसतो. तू कुठे झालाय? कचेरीतलं काम आहे, तिथं आला की डोहण्या होईल. अरे मी काय बोलत नाही कोणाला, मी तहसीलदार पशी गप्पा मारत बसतो की. भाऊ मी मध्ये बसतो, ह्यांना घेता का मागं? हे गा, एक काम कर, ही 100 रुपये घे आणि त्या दुकानातनं काय कर, काय बरं, हा पेन आण मला, तिथं सही करायला लागेल ना. तुझं पेन लागेल होय तिथं पेन लागेल आणि सह्या करायला. सहाय्य करा. हिथनं हे आपल्या बापू खालाड्याच्यातनं पेन आण, मी इथंच थांबतो सावलीला. बाप आपला होय. हा, झपाटकीन घेऊन ये. थांबा मला घेऊन जा, मला आणायचं. जा जा, पळव कर. भाऊ माझ्याकडे पेन होता की. वर का की? गणा, ए गणा, गणा. का रे बुवा बोलतोय? आयला वार मात्र कष्टाळून निघाले, पण आयला त्याला चुलत्याला काय बघा. का रडताय लांबनच? फार बाळा तुझी काळजी म्हणून इथवर आलो उन्हातानाचं बघ. आमची काळजी करायला आमचा भाऊ हाय खंबीर, तुम्ही नका काळजी करू. का? भाऊ खंबीर आहे? हो हो. अरे भाऊ कोणासाठी खंबीर आहे ते सांगायला तर इथं आलो मी. अहो, भाऊ अख्ख्या गावासाठी खंबीर आहे. होय, काय भाऊचं कौतिक सांगतोय सारखा. हा अरे ऐकाय संजू मेंबर, हा माझ्या मागं आहे माझं व्याप मरणाचं. मी आम्ही काय बिनकामीच आहे का? मग बिनकामी नाही तर काम आहे तर सांगा मग तुम्ही. हा? मला माहिती आहे तुम्ही कशासाठी आलाय, हा. कशासाठी एवढी लाडी गुडी लावताय. काय हा? बा? काय म्हणजे हा. आता तुमचा ऊस लागला जळायला, हा. हा, तुम्हाला वाटतंय गाण्यानं पाणी द्यावं, पण आमच्याच ऊसाला पाणी नाही तर तुम्हाला कुठं देणार? काय पाटण्यात पाणीच लावणार राहणार. अरे पाणी मागायचं झालं तर आम्ही मालकाला मागणार ना, गड्याला कशाला म्हणेल पाणी दे मोटरचं म्हणून. बरं का ना? गाड्याला म्हणजे
अरे गडीच ना तू आता. हा मग मी गडीच आहे ना, मी काय बाय दिसलो का तुम्हाला? अरे गडीच तसं आहे. नव्ह. मग तसं नाव कामाचा गडी बाळा. कामाचा गडी हा तर हा का हा. घरचं काम करायला गडी काय आणि मालक काय? अरे शेवट पण- मालकाने गडागत राबलं ना मान्य आहे. तेव्हा शेती ताट होती. हा मान्य आहे. पण ती शेती कुणाची असावी? स्वतःची असावी. आता तुला शेतीच नाही राहिल्यावर न तू कुणाच्यात दुसऱ्याच्यात म्हणजे गाडीच ना रे. आणि कुणाच्यात ताकद एवढी आमची शेती घ्यायची हा? पाय टाकून दाखवू द्या बरं कोणी. हा? अरे बोळ्या सांबा, आधी चुलता कुठे गेलाय बघ. कुठे गेला चुलता तुझा? भाऊ गेल्या तालुक्याला. का रे? हैदराबाद शेशीला घेऊन गेला, काम आहे थोडं. हा शशीला घेऊन गेल्यात ना. हो म्हणून तर म्हणतो तुला बाळा की तू गडी म्हणूनच राहणार आता. मग पाणी मागायचं झालं ना आम्ही शशीला मागू. म्हणजे शशीला. काय संबंध आहे शेशीला पाणी मागू म्हणजे? अरे मालक ह्या जमिनीचा आता शशी होणार आहे. संजीव मेंबर हा. उचाली जीभ लावली टाळाला, काय बी बोलत जाऊ नका राव तुम्ही. हा एक- ह्यामुळे तुमचं आणि माझं जुळत नाही बघा. ए ग ना तुझं चांगलं व्हावं म्हणून तर आमचा जीव तुटतोय. नाही तर उन्हात इथं यायची काय कारण होती रे? अहो संजीव मेंबर हा. तुम्ही अख्ख्या गावाचं कधी चांगलं बघा ना, आणि माझं चांगलं व्हा म्हणून आलाय हो इथं. अरे सगळ्या गावाचं चांगलं व्हावं हीच इच्छा असते आमची. अरे खरं सांगितलं तुला, हा माणूस कुठं गेलाय तू विचार केला का? अरे तालुक्याला गेलास तुम्हाला किती वेळा सांगू मी. अरे पण तालुक्याला गेल्यात पण कोण कोण गेल्यात? शेशन दोघ जण. हा शशी गेलाय, पाटील गेल्यात, सुभाषराव गेल्यात. अरे शशीच्या नावावर ही वारस नोंद करायला गेलाय रामभाव. हो संजीव मेंबर हा. आमच्या घरात भांडणं लावू नका बरं का, मी तुम्हाला नीट सांगतो या. ए बाळा हो मला भांडणं लावायला नाही जमतला का, पण मी खरं सांगतोय का, जीव तोडून सांगतोय तुला का, प्रामाणिक कष्ट करतोय एवढं आम्हाला कळत होतं. हे माणूस असा का वागतोय म्हणून. बस बस झालं बस बस झालं, बोललाही भरपूर झालं. माझा भाऊ म्हणजे माझ्यासाठी पांडुरंग या, आणि तुम्ही माझ्या पांडुरंगावर आरोप करता काय? अरे प्रत्येकालाच वाटतं माझा भाऊ पांडुरंग आहे पांडुरंग आहे, पण त्याच्या आड शकुनी हाय हे कुठं कोणाला माहिती? बर हा? तुम्ही काय काय करा, तुम्ही 2 मिनिटातच थांबा. हा. आता भाऊला की तुमच्या समोर फोन लावतो. लाव फोन कुठे आहे? भाऊ कुठे आहे व? कचेरीत आहे. कचेरीत वय काय करताय व? ती शशीचं जरा वारस नोंदीचं चाललंय. ठेव फोन. वारस नोंदीचं काम काम आहे, रानातली कामं बघ. भाऊ मी काय म्हणतोय ऐका की, डायरेक्ट असं तिच्या नाव डायरेक्ट. हॅलो हे फोन ठेव, फोन ठेव. हे शशी सही कर इथं. मी भाऊ आता काय रे बाळा तुला गडीत म्हणायचं का नाही? दाखवतो की तुम्ही, मी बघतो ना आता. मी काय नाही, इथं नाही, बसणार माझं कसं असतं माहिती नाही आहे नाही का? ऐका एखाद्याचं की, चांगलं संजीव मेंबर, करायचं. बरं झालं थँक्यू बरं का, तुम्ही येऊन लवकर माझ्या कानावर घातलं. आता मी बी दाखवतो रामनाला काय चीज आहे ती. ए गणा ए अरे कोण राहिले का ना? ए अरे ज्येष्ठांना मारू नका. ए गणा ए अरे काय ए गणा ए गणा ए गणा थांबते. ए परा ए अरे राग डोक्यात घालू काय परा? ए माझा संजीव मेंबर, अरे तुम्ही मला अजिबात अडवू नका. ए गणा बघा ना ए गणा हा? ए थांब ना. अरे गणा म्हणजे नावाचा फणा आहे. राग डोक्यात सुट्टीत घालू देत बरं नसतो आता कुणाला. ए गणा थांबते. ए गणा थांब. अरे थांबला काय? ए माझ्या अंगावर रामभाऊ सायकलवर घालत होता गाडी. आता गाणं सोडलाय पैलवान. बरं इकडे ए पागळ्या रेड नको. रेणुक काय करू आता? तुझा चुलता कुठे गेला? चुलता गेला की मसनात? अरे मसनात नाही कचेरीत गेला या. आणि पेन लागायची सही करायला पेन हिथं गेलंय बोंबलं तिथं. आता माघारी बघ का कचेरीतला मॅटर तुम्हाला बी कळला होय? मग काय होय ना, मग आता तुम्हाला स्टार्टर घ्यावा लागतो माझ्यासाठी. मला ठेवून गेला हिथं का, मला म्हणला पेन घेऊन ये लगेच जाऊ आपण. आणि मला मी स्वतः वारस असून दुसऱ्या वारसाला घेऊन गेलाय. तुम्हाला पट्ट्या करा म्हणून शशाला नेलाय शशाला. बाळगो का आमच्या पाचऱ्याचा वारसदार कोण आहे? रामभाऊ मेल्या होय. हो तू मीच आहे का नाही? मग आणि मग तुम्ही सांगा बरं, त्या शशीच्या नाव करा गेलात भाऊ, पट्ट का भाऊलाही? नाही तुला काहीतरी चुकीचं वाटतं. रामभाऊ चांगला माणूस आणि तुझ्यावर लय जीव आहे त्याचा. बाळका तुमची शपथ घेऊन सांगतो, सगळ्या गोष्टी माझ्या कानावर आल्यात. आणि भाऊ कचेरीत आहे ना, ही जमीन माझी नाव करा गेल्या त्या शशीच्या. काय बोलतोय? मग काय लका तरी म्हणलं पोर असा कुत्र्यासारखं का गोंडा गोलतय त्याच्या पुढे लका. कुत्र्यासारखा म्हणजे शशीच्या आईने भांडणमती केली, भांडणमती.
भाऊला खाया काहीतरी घातलंय ती त्याच्याच बाजूने बोलतोय. आणत घातलं खाया. अनात खाया घातलंय बेकारी झाली बळका. पण बळका मला तुमच्याशिवाय आधार नाही कोणाचा. माझ्या वडिलांना मारताना तुम्ही शब्द दिलता काय झालं तर गणाच्या माग उभा राहील म्हणून. मी शब्द देतोय. हो. अरे कुणाचा बाप आणि कुणी शब्द दिलाय? खोटं तुझा बोलला. बाप मेला तेव्हा मी चिवडूसा होतो. नाही नाही असं नका. लहान असताना शब्द दिलता मला काय जाणार. तुम्हाला माझ्या माग उभा राहावं लागतंय. तुझ्या बापाने शब्द दिलेला तुला आठवतोय मी दिलेला? माझी आजी मला म्हणत होती. होय. हो बळका चला की राव वाटण्या करायच्यात वाटण्या. काय असू द्या माझ्या हिश्श्याचं मला पाहिजे. मरू का काम करून अहो फेस ना फेस माझा काढून घेतला चांदा उपासला मी एकट्याने घरादारासाठी. हे बघ मी तुला सांगतोय मी वाटणी करा येईल पण त्या तांट्यासारखा मी आजादोजापणा करणार नाही हा. तुमच्यावर विश्वास आहे बाळू का माझा. हा, मी लय क्लिअर न्याय देणार. तुझा मी आलो घरनं माघारी येतो भाकरी खाऊन आलो. नाही नाही लवकर या लवकर या. भाकरी खाऊ दे का मला? वाटणी झाल्यावर मी तुम्हाला जेवाय नेतो. पण बाळू का तुम्ही न्यायमूर्ती तुमच्यावर विश्वास आहे माझा. लय आणि तिकडं तर इतर येळे मला शिव्या देत होता माझ्या चुलत्याला बिघडावला म्हणून. अहो तसं नाही बाळू. नाही रडणूक मला पण रडायचं त्याचा पागळापणा हे उसवलं गणगोत सार आधार कुणाचा नाही. आहे की आधार आला. अरे वा 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 जीवा भावाचा माणूस आला की आनंद वाटतो. आमजलाय मेंबर कुठे गेलता असल्या उन्हात आणत अहो रानात पेटवायला. पेटवायला कार पेटवून आलो. आईला तुमची पेटवा पिटवी सवय गेलीच नाही का हो? माझी सवय जाऊन मग गाव चालेल का नीट. ही बी कर त्याशिवाय स्वतःसारखं सरळ होत नाही ना. असं मी असा वागल्याशिवाय. बर गुळचाट बोलून ह्या जमान्यात कुणाला किंमत नाही चेअरमन. बरोबर पण आमच्या बरं तर कमीत कमी बोलत जा. हा पैसे खिशात तयार ठेवा आज. आता कशासाठी अहो मैतीचं सामान ही आणावं लागेल आज. काय सांगू मेंबर बोलताय राव तुम्ही. मग कुणाचं माहित आणि कुणाचं काय हो गाव पुढारी आपला. कोण रामभाऊ हा. काय झालं त्याला अहो सकाळी अंगावर गाडी घालत होतं माझ्या. कुणाच्या माझ्या आणि मग तुम्ही का सायकल बसलाय? ठोस मारली राव. अल्ला कला 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 आणि मग तुम्ही का बसलाय. मी ग बसल असं वाटत तुम्हाला. मी फोन करतो साहेबांना. कुणाला फोन नका करू. केस करू की डायरेक्ट. मी व्यवस्थित कार्यक्रम लावलाय त्यांचा. हा. आज नेमका खून रामभाऊचा खून त्याचा पुतण्याच करणार अशी व्यवस्था केली या. गाना हा. काय सांगताय मग झालं काय नेमकं. अहो झालं काय म्हणजे रामभाऊ हा. आहे झाकलं मानिकन गुण आणि बर शेषेच्या नावावर जमीन करायला चाललाय म्हणजे गेलायच कोर्टात. शशी नाव हा. आणि ते फक्कड हा तो घरगडी. आईला तुम्ही चांगलीच गाडी पेटली नेमकं काय झालं मग. अहो सकाळी हा मी तिथनं चाललो होतो तेव्हा त्याने गाडी आडवी हाणली. हा पुढं गेलो तर अध्यक्षांना म्हणलं हे असं नाही असं झालं. बर. तर अध्यक्ष म्हणले आम्ही संध्याकाळी आल्यावर बोलू त्यांना. हा. म्हणले चालूया ते शशाच्या नावावर जमीन करायची या. आता हा. लका 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 म्हणजे गडी उघडाच पडला म्हणा. हा. मग मी आपल्या हो का कुठे किती केलं तर गावचं पोरग आहे आपल्या. बरोबर म्हणून मी सांगितलं गाना कळवाला आला मग तुम्हाला. काय हा. गाना ह्याला हे बघ चुलत्या तर करणी तुझ्या की शशाच्या नावावर करतो या जमीन. तुम्ही सांगितलं गाणाला हा काय त्याच्या आईला तुम्ही खरं राव- सांग. हा आपल्याकडं कसं असतं हा जयद्रथ आणि हा सूर्य लगेच फोन लावला बर तर त्याचा चुलता काय म्हणणार रामभाऊ त्याला. हा. मी कचेरीत आहे नाव करायचं चाललंय. आय 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 आणि मग? आय आय आय. आपल्याकडं दूध का दूध पाणी का पाणी. आणि मग आता जी गाण्या पळत गेलाय गाण्याला थांब म्हणलं तर थांबतोय कुठला. थांब म्हणत नव्हतो त्याला म्हणत होतो म्हणजे हो का हा. साप बी मेला पाहिजे काठी बी नाही तुटली पाहिजे. आवाज बी आला बरोबर नाही कर. पाहिजे. बरोबर कार्यक्रम लावलाय. आईला परफेक्टच कार्यक्रम लावला बरं का संजू मेंबर पण. अहो तुम्ही संध्याकाळी तयारीत राहा नक्की खून आहे. आईला लय दिवस झालं काय नव्हतं बरं का गावात. हो का रामभाऊ मी मरणार हा. आणि गाणं आज जाणार. संपला की विषय. घरदाराचा इशय खालास. सरपंच केला उभं राहा सगळं होतं चला बरोबर. अरे छोट्याला काय माझं आता लय ऊन आहे का दुपारनं जाऊ. आमिर मला काय सांगू नको आताच्या आता चल पवायला. मी काय म्हणतोय 4 वाजले का ना मग जाऊ. नाही नाही बाळू काका बाळू काका इकडे या तुम्ही. तिकडे ऐका आता उन्हाचा किती रक आहे मला सांगा. अरे माणूस करपता इतकं ऊन आहे बेकार. ऐका ना मला सांगा शिव म्हणतोय आता नदीवर जाऊ पवायला. ह्याला म्हणलं दुपारनं जाऊ म्हणलं ऊन खाली गेलं काय चुकलं सांगा बरं.
नाही ऊन खाली ऊन खाली नाही, हात लावूया. नाही, अहो, ऊन खाली झाले नाही. हात लावूया. नको या, वाळू या, काका. या, या. अहो, ऊन खाली झालं का नाही निवांत 5-5:30 ला जातो आम्ही मस्त आल्यावर तुला कॅमेरला का हानतेला का बाळू काका नाही नाही आम्ही सांगितलेलं कळत नाही आणि ह्यांनी बरोबर इंजेक्शन दिले कळतं लगेच मोठ्या पोरांचं ऐकायचं ऐकतो उन्हाचा पवाय जायचं नाही नाही ऊन उतरल्यावर जायचं अहो बाळू काका इथं काहीच नाही काल एकटाच गेलता पवायला आणि पुलावून उड्या मारतोय वरनं हा अयो काय पण सांगतो ना का काय? या. नाही नाही नाही, नाही, या. आम्ही कशाला का काय म्हणतोय का नाही नाही अहो नाही बाळू का काय काय पण सांगता येईल काही नाही तुला लय पवायचं नाद लागला आम्हाला माहित नाही बाई. तुझ्या येतच नसतो बाबा सापटीतच पाळील एकटा इकुलता एक आहे अहो ह्यो पंच लावतोय माझ्यावर 100 रुपयाची पंच लावली होती माझ्यावर होय, होय. हो आणि ती सांगू का काय? ती सांगू गल्लीत. थांबरे काय मस्तीला लय ऐका बाळू काका ही ऐका मला कर पडायला का अहो, माझ्या तुम्ही कुणीकडे चाललाय आणि चौघाने गेलाय फाशी घ्यायला हा? म्हणला माझ्या काय त्याचं नाव आहे चुलत्याला भाऊने माझ्या म्हण शशाच्या नावावर जमीन करायला गेलाय कचेरीत म्हणून म्हणला आतनं कडी लावतून फाशी घेतो अहो, मग हे कशाला दार तोडायला अयो गण आमचा फाशी घेतोय वय मग काय चला की राव मग कुठं घरी वय गडबड करू नको त्या अटॅक आल्यावर डॉक्टर लगेच गडबडीने धावत सुटतात का अहो अहो नाही टेपने जायचं अहो पण वाचवायला लागेल बाळू काका पटापट जायला लागेल कुठं मी काय असं रानात गेला कुठं अरे घरात आतनं कडी लावतो फाशी घेतो म्हणला म्हणलाय वय म्हणून मी पळत चाललो अयो, चला बाळू काका लय तुम्ही. पळू नको लय पागळापणा करून चला चला अरे झोपा सगळी काय झालं काय झालं म्हणजे अरे न्याय कोण देणार मला कोण देणार न्याय आता कसला हा? नाही कसला न्याय म्हणजे मी की काम करून हा ए. हे तर म्हातारा काहीच कामाचं नाही ए का बॉम्ब आणतोय खाता पिता हा मी बॉम्बाला दिसतोय आणि रामभाऊ दुसऱ्याच्या नाव जमीन करताना दिसना होय आव्हाना अरे काय झालं मला सांग वाटोळ झालं घरदाराचं वाटोळ झालं काके झालं काय काय झालं काय सांगू आता तुम्हाला हे रामुना ना हा. हा? गेला लोकांच्या नाव जमीन नाव करायला हा मग कुणाच्या ते शशाच्या होयो अगं सकाळपासून मग अन्न कचेरीत कशासाठी चाललं होतं गणा ह्याच्या एकच मार्ग आता शिमा काय माझं डोकं बा कसं चालतंय राहिलेली जमीन सीमाच्या नावावर करून टाकायची हा म्हणजे डोक्याला ताण राहणार नाही हा बाबा परत राहिलेली वाटून टाकेल हा, वा 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 हुशार दिसताय हाय का? म्हणजे भाऊच्या वाटणी शशाचं नाव आणि गणाच्या वाटणीची राहिलेली काकीचं नाव काय वा न डोकं तुमचं ए, माझ्या नावची तुला नाही मिळायची का नको 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 माझा तर कोणा विश्वास नाही म्हणजे तुमच्या सगळ्याच्या नाव करतो जमनी आणि मी स्वतः घेतो कटोरा आणि मग तू वाढ ग माय हा? नाही नाही मी म्हणजे काय बिनपगारी फुल अधिकारी का नुसतं काम काम आणि कामच करत काके बसते. तुला माझा विश्वास आहे का नाही तुला मरेपर्यंत अंतर देणार नाही अहो. तुला खाया पाणी घालून लहानाचं मोठं केलंय तिच्यानंतर तुझंच आहे ना बाळा नाही 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 नंतर मध्ये लय अंतर असतं जे काय होईल ना ते आजच फॅसला होईल हे काय नाही वाटणे होणार वाटणे आता अहो मला काय वाटतंय ऐका भाऊ असं नाहीत करणार अगं केलं की कचेरीत कशाला गेला होते मग भाऊ ना एकदा घरी तरी येऊ द्या भाऊ असं नाही करणार भाऊ तसं नाही हा गरीब गायन पोटात पाय हा नाही नाही वाटोळ झालं की माझं. अण्णा, शशीची सुट्टी करायत ना बाद झालं मी तर तुला आधीच म्हणत होतो ती गाबड ठेवू नका इथं मला माहिती होती गाबडं असलं शिरलं आता काय सुट्टी करून फायदा आता काय सुट्टी लाटलं त्यांनी जमीन सगळी शिरलं पोटात ती आता नाही आता वाटणे होणार ए का मला नको वाटणी बिटणी तुमचा काय संबंध आहे इथं मला नको वाटणी लेकीसाठी रे नाही नाही लिखीला मी अंतर देणार नाही का की तुला माझा विश्वास आहे का नाही हाय विश्वास पण माझ्या बी नावा पाहिजे कुणाचं काय सांगता येत नाही नवरा म्हणणार इथं राहिला नाही नाव करायचं कळतं का नाही त्याला बहानामती केली शशाच्या आईने बहानामती केली गोड बोलून वांगी खाय बोलावलं घरी आणि वांग्यात खायला घातलं माझ्या भाऊ वांगिनी खेळ झाला येऊ अण्णा, बघितलं का कसं चाललंय सांगत होतो मी तुला याला मी सांगत गाबडा हाकल लय देवतळी ती शशाची आई लय देवतळी आहे. तिला बहानामतीचा खेळ आहे हो पहिल्या ग बस सारखं तुमचं चाललंय अगं का माझ्या मुळावर आली होय ग काय दसले आ अहो मी काय सांगते की भाऊ असं नाही वागणार भाऊ तुला असं नाही तुला अरे गप रे बाबा हिचं पहिलं थोबाड बंद करा ए पलत्या करता काय होईन का बस काय नाही तू थोबाड बंद ठेवू आणि अण्णा वाटणीतला एक्सपर्ट माणूस मी बोलावला एक्सपर्ट माणूस कोण आहे बघा की तुम्ही आता हा असं इतडाव मापणार इतडाव इंच सुद्धा सोडणार नाही मी इंच सुद्धा तर काय जमिनीचा सगळा जीव गुतलाय तुमचा आणि सगळ्यांना गुतावताय अहो, अण्णा धरा अरे गप की काय चाललंय इथं कळतंय का तुला माझा जीव जळतोय तुला बघ गप असं आहे ना का ग
माझा आमिर याचा पाय कट करू. न्याय द्या मला, न्याय द्या रे. अरे दम न्याय दे, न्याय द्यायला चालू या. न्याय द्या, लय बेकारी. आमिर हे वायर खूपच स्टेज ह्याचा पाय धरा. हा? अरे उठ की. माझा कशाला पाय जरा? कट करू की एक रामभाऊला नेक तुला. माझा पाय नाही, वाटणे आपल्या घराच्या करायच्या जमिनीच्या. माझ्या बापा तुम्ही काय शब्द दिलता? पागळ्या रड नको नाही थोबडीन तुला ए, गाणा. वाटणे केलं पण ए, तू एवढी शाहून आत्महत्या करतोय का? फासून बीस घेतोय तू. एवढंच वाटते वय होय? माझ्या कशातली जमीन लोकांच्या कशात ती रामराना घाला निघाला, तुला कमी वाटते काही? हा एवढीच आहे. आमिर ज्याचं जळतं त्यालाच कळतं. एवढी म्हणतोय आधी घरचे फाशी कर लावा. की त्याला. रड नको. जीव जळती बाळगा. काय नाही केलं घरासाठी? हा माझ्या मुळा उठले होय सगळे मिळून. अहो बाळू काका काय नाही, नुसता रडका पागुळपणा आहे हा. नाटक करते ती. गप की तू. अगं गप गप की ग बया. रडू नको बाळा, मी वाटणे करा आलो ना आता. बस शांत बस. कशाला गाणं एवढं टेन्शन घेतोय? बर मला सांगा, ह्यांच्या वया लिहून घे आमिर सगळं. हे घर किती बाय कितीच आहे सगळं? पुढून 40 फूट आहे, माग 22 फूट आहे. बर असं करू 20 फूट अन्न हिकडचं तुम्हाला हा हा आणि 20 फूट हिकडचं रामभाऊला. हा बरोबर. आणि मी कुठं मसून वाटत का? अरे तुला मागचं देतो की मी, ही कशासाठी आलो या हा. कटर घेऊन. शाबास. अन्नाचा काय संबंध आहे इथं? हा का तुम्हाला भाऊ का सांगतो? अरे अन्नाच्या घरा अन्नाच्या पैशावर घर जगलं इतके दिवस. अन्न माझ्याकडे राहणार आहेत कायमस्वरूपी. अण्णांची पेन्शन काय असेल ती मला मिळणार आणि अण्णा काकी माझ्याकडे राहणार आहेत. भाऊ आणि ती शशांत त्याची आहे इकडे कर मोड द्या माग पुढे तोंड दाखवायचं सुद्धा बरं, लायकीची ठीक आहे. म्हणजे नाही. माग त्या माग त्यांना रामभाऊला मागचं. मागचं कौलाचं. बर आता इकडे या. या झोपाळ्याचं कसं काय करायचं? झोपाळा नाही कापायचं बाळासाहेब, त्याला पैसे माझं गुंतलेत. हा काय संबंध आहे बाळू का असा अन्याय नको कोणाव. ए. काम करा झोपाळ्याचं तीन तुकडं ए करा. माझं पैसे गुंतलेत त्यात. आता ते गुतलं जाता. आता हे फिटलं. बाळासाहेब घराभोवतालचं भंगार गोळा करून निघतं वेल्डिंग वाल्याकडं. 325 रुपये माझे गेलेत त्याला. अण्णा बरं थांबा, भांडण नाही झाले पाहिजे. आमिर झोपाळा उचला, आपल्याकडे जाऊ द्या. हा हा आपल्याकडे अन्न मी लेखच आहे तुमचा. हो. हा, माझ्याकडे जाऊ द्या तिथं झोपाळा. येऊन झोपाय मी. हा तिथं या. बर आता गार्डनचं कसं करायचं? हा गार्डन आता काय ह्या बाजूला मी राहणार आहे तर गार्डन मीच वापरेल आपलं. कधी आणि त्यातली झाडं गार्डन मध्ये झाड होय झाड बी आता मग गार्डन माझं म्हणजे झाड काय नाही नाही, जागा एकाला झाडं एकाला. 4 नारळाची झाड आहेत ना चांगली लागली हा. ती मला द्या, मला पाणी लागा. बर बाकी बाग ह्याला राहू द्या. मी काय म्हणतो बघा मी तोडा काढू का? आता जागा माझी या म्हणजे झाड ह्यांची कशी मग? तसं वाटणे करावं लागेल सामान. आता ही आंब्याचं झाड हा. आहे, झाड एकाला आंब एकाला. तसलं जमणार नाही गाड्या. मी लय परफेक्ट वाटण्या करतो. लांब लांब मला बोलावते ते वाटण्या करायला. हा मग माझ्या जागेत ना त्यांची झाड काढून द्या म्हणा. नाही नाही तसं नाही तसं नाही तसं नाही तसं नाही होणार. जागा तुझ्या नावावर पण सावलीला बसायला ह्याला ती लोक येणार. होय बाळू काका, मी काय म्हणतो भावाले बघितलं असतं की? हे तू जातो का इथनं आता पहिला होय रे इथं आला खोळांबा घालायला. मी काय म्हणतोय बाळू का माझ्याकडे माणसं जास्त येते मग झाड मला द्या की जास्त. माणसं तुझ्याकडे कोण कोण पाहिजे ते मला सांग. माणसाची पण वाटणे करा. माझ्याकडे ना माझ्याकडे माझी काकी पाहिजे आणि माझा अण्णा माझ्याकडे पाहिजे तर. आणि ही तुझी बायको हा? हिला हिला टाका भाऊकडं लेपूळ काय भाऊचा. आणि भाऊजी माझ्या नाव काय? मी काय हित असं काय पटव्या घेऊन तांब्या घेऊन पळू का? वहिनी दाबा तरी नावावर. गडबड कर नका. तुमच्या पण नाव देतो. काकी मी धोकाच आहे का? आणि माझं येणार आहे ती कुणाला जाणार आहे? अगं आता बघ बर हितलं झालंय सगळं. आता तिकडे चला गोट्याकडं. चल तुम्ही या. तुम्ही फक्त मध्ये काय बोलू नका मी बरोबर सगळं करतो. हा, मी तुम्ही मा- अरे माझ्या डोक्यानं चल. नको नको अन्नाकडे बर गणा. हा आता पिल्लाभ्रम असं झालाय. हा तुम्ही माणसं किती घरात? आम्ही माणसं मग घेता 2 4 5 6 माणसं आहेत की. 6 माणसं. हो म्हणजे तुम्ही 4 आणि ती 2 6. हो. आणि गाडी एक या. आता कसं करायचं मग? असं करू आधी उभी फाडू. आमिर वायर हातरून आण अहो कशाला बाळू काका? आणि नंतर आडवी घ्यायची फाडू. हे निवय ग्राइंडर नवय. मग कशी? अहो बाबा का गाडीचं मग अशी फाडतोड केली तर मग कोणाच्या
वाटणी लिहायची नाही. असं या घरदारासाठी लहानपणापासून मी लय कष्ट केले. गाडी माझ्याच नावावर राहू दे की. तसं नाही गाणे मी बाबा आज तुझा पाना करणार नाही वाटणीला. याच 6 तुकडं करावं लागतं गाडीचं. छोट्या गाडीला काही वेगळाच गुमरा चाललाय. भाऊच्या परस्पर गाडीला तोडायचं चाललंय. आपण जायचं काही ना चले तर भाऊले मारली बेकार. बाळू काका आमिर वायर हातर वायर ना हा लगेच चालू घेऊन. बाळू काका हे पिन धरा. लगेच चालू घेऊन. मोठी आमची वायर बरं पटकीन आण. मी काय म्हणतो म्हणजे आता घरी एक अन्नाला एक तुला हा खिडक्या कोणाला दिली आपण? खिडक्या मला एक आली भाऊला एक आली या. नाही तसं नाही काढून न्यायच्या खिडक्या ज्याचे त्याने हा मोकळं करायचं तर सगळं. अहो तू सासू आता. आणि गाडीला आता थांबा कुठनं सुरुवात करू? मी काय म्हणते बाळू काका ऐका की कापायच्या फोन कॅन्सल केली असती तर ना तुला ना मला घाल कुत्र्याला असंच होईल. नाही बाबा मी योग्य नाही देणार. बघितलं का ह्या माणसामुळे आज गाडी तोडायची वेळ आली. अण्णा, माझ- तुम्ही तरी सांगा. हो पोरे बाळासाहेबाला मी दुखवू शकत नाही. बाळू काका मी काय म्हणते काय म्हणते? भाऊ येस तोपर्यंत थांबू ना आपण. ए माझी लेख म्हणाल तसं बाबा मी एकटीच ऐकणार. भाऊजी आता काय थांबायचंय कचेरीत पाक सगळं फेरथावर करून टाकले. थांबा लेख माझी म्हणाल तसं वहिनी. कशाला लेख बाळू काका तुम्ही माझ्या बापाला काय शब्द दिलता? या काय नव्हतं तिला तुझा बाप मिळाला जाऊ मी चाललो नव्हती. या. होय का काय दसने दसने खोळा वाटणी. माझी लेख म्हणाल तसं होईल बाबा या 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 मी पहिल्यापासून भांडणं मिटवा 1 नंबर माणूस वाटण्या करा या आला. स्टँडला पहिल्यांदा अण्णा आशीर्वाद द्या. बघा का तुम्हाला जरा कशाचा पेढा बाळा? पेडा शिमाल दे काय पड शिमाच्या बी घ्या ना मावशी. याय ना आनंदाने उर भरून आला असेल तिचं. धन्यवाद तुला. की पेड कमी नसल्याने करतोय. हा एवढं प्रेमाने पोरगा पेड देतो हातू त्याला. माझच खाऊन अरे काय काय अरे वारस नोंद झाली म्हणून पेढा देता का ती? आला का वारस नोंद करू ना. आलो वारस नोंद करून. अरे पक्का कागद करून आलोय आम्ही. होय ना तुम्ही तर सोडा मला. तुम्ही दोघं 1 नंबरचा गद्दार आहे. हा कोण आहे खरा वारसदार या घराचा जमिनीचा कोण आहे? गणा या जमिनीचा आणि या घराचा आणि या प्रॉपर्टीचा खरा वारसदार फक्त रामभाव. ह्याचं काय करू? टाकून द्या कुत्र्याला. थांबा हो काय ते बाळासाहेब हातात? मी तिथं बसलो होतो वाटणं करा मला बोलावलंय निम्या सगळ्या वाटणं करत आलो इतक्या आणि आता गाडी कटर कापायची म्हणलं बाबा माझं लेकरू म्हणलं बाहुणला येऊन द्या म्हणून थांबलोय. नाही तर कोण कापा गाडी म्हणताय? ही गाडी म्हणला मला वाटून पाहिजे. काय पिसाळ का काय गणा? अहो मला गाडी लागते सारखी. ह्या संदर्भातली सेपरेट मीटिंग घेतली जाईल. रामभाऊ माझ्या सुनेत एकटा मला जास्त काय तुला बोलता येणार नाही. रामभाऊ पण ह्याचा काहीतरी गैरसमज झालाय. तू गाडी कापाय का निघाला वाटण्याची काय बनगडे बाळू? मला वाटण्या म्हणला मला पाहिजे जगायचं नाही माझी वाटणी दिली तर मी जगेन. शशीचे नाव वारस नोंद झाली ह्याची काय पकड व्हायची गरज आहे? जो वारसदार आहे ना पण करा कोणाच्या जमिनीला? या भाऊच्या जमिनीला. मग भावच्या जमिनीला वारसदार होच आहे ना. हा आणि मग भाऊने ह्यातली जमीन त्याच्या नाव कसं काय केली? मेलगडे कवाय टाकलं ही एवढं? मला कळत नाही वय. अरे तुला कोणी सांगितलं आपल्या प्रॉपर्टीतली त्याला हिस्सा देतोय म्हणून? लय जासूस आहेत गावात माझं. लय जासूस आहेत. आलं का ध्यानात? तुझं का गाव गाड्यात एवढं जासूस असतात माझं महाराष्ट्रभर किती असतात? तुला कोणी सांगितलं असं चुकीचं? अहो हे बघ कोणाचं कशावर येते. अरे तुझं गणा कान कुणी फुकलं ते सांग ना. कागदी घोडी नाचू नको इथं. तुला कोणी सांगितलं? मला असंची मेंबरनी अतिशय सगळं सांगितलं. काय सांगितलं? अहो, हे गेल्या मला सांगितलं गाना आता तू गडी म्हणून कायमस्वरूपी त्यांची कामं करत बस. हाजीरीचे पैसे घे बरं का बाळा. हा त्याच्या नाव करा गेल्या जमीन म्हणून. आणि मी भाऊला तिथनच फोन केला. शहानिशा करायला बरं बघता लगेच म्हणलं शहानिशा करावी. टुटू म्हणजे शशीच्या नाव करतोय. शशी सही कर इथं. वारस नोंद झाली पण कोणाच्या जमिनीची झाली ते तर विचारायचं का? सुभाषराव पाटील सांगा आपण रजिस्टर साहेबांच्या पुढे होतो. ती दस्त झाल्यानंतर ते म्हणले का नाही सह्या करून या. गडबडीत होतो मला बोलता नाही मी जास्त. सांगतो काय झालं गाणा
शशीच्या आईच्या नावावरती जो काही 1 एकर होता ना, तर ती सुभाषराव 5 एकर आहे, फक्त 1 एकर शशीच्या नाव केलाय. शशीच्या आईच्या नावावर काही जमीन होती ना, तर कारखान्याला शशीला सभासद होता यावं. लोक स्थळ बघायला गेल्या म्हणतात ह्याच्या नावावर काही जमीन आहे का, म्हणून रामभाऊ म्हणले की बाबा 1 एकर वारस नोंद शशीच्या नाव करून घेऊ. आईनं पण बोलावलं रामभाऊला आणि त्यासाठी कचेरीत आम्ही गेलो होतो. अरे त्याच्या चौदारवाडीचा विषय, त्याच्या घरचा विषय, त्याच्या रानातला विषय, त्याचा वैयक्तिक विषय. तुझ्या जमिनीचा कुठं विषय? म्हणजे आपला विषय नव्हता फक्त नाही विषय, फक्त एकच विषय, त्यांचं ते नीटनीटकं व्हावं म्हणून माझ्या ओळखीनं पटकीनं हो, त्यासाठी सुभाषरावला पटलं ना मी सोबत गेलो. आता तुम्हाला सकाळी तुम्ही त्या संजू मेंबर सांगत होते त्याच्या अंगावर गाडी घातली, त्याच्यामुळे ह्याने उद्योग केला असेल गणाला सांगायचं. एकाचं 2 करून सांगितलं गणाला. माझं रागत आडवं आलं, त्याला उलट पालट बोललो ते त्याने खेळच केला माझ्या घरात. अरे गणात जसं तुझं लग्न झालं का नाही तसं शेशीचं 2 ते 4 हात व्हावं म्हणून चांगलं रामभाऊनी काम केलंय. अहो भाऊ तुम्हाला सांगते सकाळपासून ह्या माणसाने तमाशा लावलाय. कळतं का? एक ठोका टाकू सगळी मिळून त्याच्या अंगावर धावून जातो या. मला काय म्हणायचंय, तुमचं मिटलं तर मग ह्याचं काय करू बुवा? हे अशोक नरोट्याचं मागून आणलंय मी. मला काही वाटणी मला कोणी बोलला होता असला गाड्या कापणारा भूमापन अधिकारी. पाहुलं इमानदार येतं 6 जणांना 6 तुकडा करणार होतं गाडीचं. हो त्यांनी काय झालं असतं? त्यांनी सगळ्याला 1 तुकडा मिळाला असता. हे बघा विचार. हे बघ, रानातला, घरातला, शेतातला ह्यातला तर तुला तुकडा बी मिळायचा नाही, पण खाण्याचा तुकडा सुद्धा मिळणार नाही. शहाणपणा केला. अहो चूक झाली बा माझी, मला माहित नव्हतं. ऐकून शहाणपणा करतोय, पुरी उधावतोय आणि ही तज्ञ सांगायला. पाटील या खांद बावळाट असेल म्हणलं, बाळासाहेब तरी पेले वेडेवणी करतात, पण ही 24 तास बावळाटाचं घर कसा राहतोय मलाच माहित. आला का नका ना राहो. बावळाटाचा बाजार हिवाय तुमच्या आचारी चाललंय. शुभ काय माझं तुला विनंती सगळ्यालाच, आख्या गावातल्या कोणत्या चांड्यांनी जरी भांडणं पेटवली ना, घरात भांडणं नाही झाली पाहिजे. बरोबर आहे. पेटवणारे लय असते ते, इजवायला कोणी नसतं ध्यानात असू दे. बाळासाहेब पण सकाळी ना जाताना जर विषय सांगितला असता का ना, रानातलं बघून घ्या मी वारस नोंद करून येतोय बाबा शशीचे नाव, विषय तिथंच क्लिअर झाला असता. पण त्या एका शब्दावरून कुठं झाला वारस नोंद. म्हणतोय ना काय चाललंय पाहुणं, काय नाही तुम्हाला माहिती, चाललोय आम्ही. अरे त्याच्या गावचा विषय मी गेलो, मग काय तुम्हाला काय सगळ्या गोष्टी झाला विषय क्लिअर. शशी आज शुभ कार्य झाले, तुझ्या नावावर जमीन झाली, लग्न जुळायला पण तुला काय आता अडचण येणार नाही. आता सगळ्यांना पेढ दे आणि आपल्या मनात जे काय गैरसमज झाले होते ते दूर करा फक्त. घे पेढा. पण राहिलेले आता 5 एकर माझ्या नाव करायचं. अय शिमा, सगळं करू, पण कोणी जर कानात थुकलं, हलक्या कानाने व्हायचं नसतं. लक्ष्मीनी चालते जास्ती तवा घरी चालतं का सुभाषराव? अशा पद्धतीने शशी आमचा सभासद झाला.